दुसरे उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते। मराठा आरक्षणवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही। म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात। की मराठे स्वाभिमानी आहेत, त्यांना दुसऱ्याच्या पानातलं वाढलेलं खेचून घेण्याचा कुठेही त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मागणी नाही। तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हे देखील सकल मराठा समाजाला माहीत आहे। जर मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती शपथ त्यांनी गादीवर बसल्यानंतर 1.5 वर्षानंतर का घेतली? मधल्या काळामध्ये त्याने प्रश्न सोडवायला काही हरकत नव्हती। जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात। काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते। एका मुख्यमंत्र्यांना डेंगी झाले असं कानावर आलं आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते। म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे, तोच मी आज बोलतोय। मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करतोय, जी विनंती मी त्यांना भेटलो होतो तेव्हा केली होती, की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका। तुमच्यासारख्या लढवयांची राज्याला आणि समाजाला गरज आहे। तुम्ही सुद्धा आणि मराठा समाजातल्या तरुणांना सुद्धा मी विनंती करते की कृपा करून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। आणि त्याचबरोबरीने आपापसात कुठे मतभेद होतील, जाळपोळ होईल, भांडण होईल, असं काही करू नका। कारण आज सकाळी जरांगे पाटलांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की जाळपोळ करण्यामागे दुसरे कोणतरी असू शकतात। मग हे दुसरे कोण जरी असतील तर त्यांचं षडयंत्र हेच आहे की महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं। तर त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता आहे, सर्व समाजाच्या मनात भीती आहे की आपलं काय होणार। मराठ्यांना त्यांचं आरक्षण, त्यांचा न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठे स्वाभिमानी आहेत, त्यांना दुसऱ्याच्या पानातलं वाढलेलं खेचून घेण्याचा कुठेही त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मागणी नाही। मराठा समाज आहे, धनगर समाज लढतो आहे, ओबीसीच्या मनामध्ये धाकधूक आहे, आदिवासींच्या मनामध्ये धाकधूक आहे। आपलं काय होणार? जर मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती शपथ त्यांनी गादीवर बसल्यानंतर 1.5 वर्षानंतर का घेतली? मधल्या काळामध्ये त्याने प्रश्न सोडवायला काही हरकत नव्हती। आणि आजसुद्धा जर ते राज्याच्या पातळीवरती हा विषय सोडवत असतील तर काही करा, पण मार्ग काढा। आमच्याशी मी मागेही बोलूही नका, तुम्ही मार्ग काढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहे। पण महाराष्ट्राची जी एकजूट आहे, महाराष्ट्राची जी एकता आहे, ती संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर महाराष्ट्राने सुद्धा सावध होण्याची आज गरज आहे। आज सुद्धा मंत्रिमंडळाची ते काहीतरी बैठक घेत आहेत, त्याच्यामध्ये आपण वाट बघूया। जी काही एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की सर्व समाजाचा हक्क, समाजाचे हक्क आहेत, त्याला कुठेही धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला ते आरक्षण देऊ शकत असतील, आनंद आहे। आणि नपेक्षा हा जो विषय आहे हा लोकसभेमध्ये सोडवण्यासारखा आहे। आणि त्याच्यासाठी एक पाऊल म्हणून आता सगळीकडे कसं सुरू झालेलं आहे की ज्यांना कळलं की आपण 31 डिसेंबरनंतर अपात्र होणार आहोत, ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत। मागच्या सरकारमध्ये ते सुद्धा होते। आणि एक नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या वकिलांमध्ये कुठेही फरक केलेला नव्हता। जे वकील आधीच्या सरकारने नेमले होते तेच ते नेमले होते। जी काय माहिती होती ती वेळेवर दिली गेलेली होती। पण साधी गोष्ट आहे, नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही। आता तुम्ही बसलेला आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिले सांगा। मराठी बाण्यावर बोलणारे खरं म्हणजे मराठा आरक्षणवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही। कारण
मराठा समाजाबद्दल किती त्यांना संवेदना आहे ही मराठा समाजालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि आम्ही केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हे देखील सकल मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात आणि ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून या सर्व याला कारणीभूत जे आहेत मराठा समाजाचं आरक्षण गमवायला, त्यांनी बिलकुल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही. आरक्षणाचे जेव्हा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं, तुम्ही त्याच्यावर किती लक्ष दिलं, किती तुम्ही त्यांना पुरावे दिले. मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही. हे जेव्हा न्यायालयाने म्हटलं त्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही द्यायला पाहिजे होते. तिथे तुम्ही कमी पडलात, अपयशी झालात, मुद्दाम केलं तुम्ही. या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत आणि म्हणून आज जे काही मराठा समाजाला भडकवण्याचं काम बिलकुल त्यांनी करू नये. मराठा समाज शिस्तप्रिय आहे, मराठा समाज शांततेने आंदोलन करणार आहे आणि हे सरकार मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. इतर कुठल्याही समाजाला त्याच्यावर अन्याय न करता म्हणून आमचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पोटदुखी उठलेली आहे की आम्ही करू शकलो नाही, परंतु हे करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे.